पर्यटन क्षेत्रात राज्याला आघाडीवर नेणार श्री गिरीश महाजन. पर्यटन धोरण 2024 ॲडव्हान्टेज विदर्भ कॉन्व्हेंटचे समारोह. पर्यटन धोरण 2024 हे देशातील सर्वोत्तम धोरण असून यात ऐतिहासिक, सांस्कृतिक, वन समृद्ध, धार्मिक, मेडिकल, साहसी पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्यात विदर्भाला झुकते माप कसे देता येईल याचा अधिकाधिक प्रयत्न करण्यात आला असून हे धोरण महाराष्ट्राला देशात आघाडीवर नेणारे ठरेल असा विश्वास महाराष्ट्र शासनाचे पर्यटन मंत्री श्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. खासदार औद्योगिक महोत्सव अंतर्गत असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटच्या वतीने आयोजित पर्यटन धोरण 2024 ॲडव्हान्टेज विदर्भ कॉन्क्वेल्ट्स या समारोहीय सत्रात शनिवारी ते ग्रँड एअरपोर्ट बँक्वेट साऊथ मेट्रो स्टेशन येथे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक परिवहन मंत्री नामदार श्री नितीन गडकरी होते, तर मंचावर हॉटेल सेंटर पॉईंटचे व्यवस्थापकीय संचालक जसबीर सिंग अरोरा, हॉटेल अशोकचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता, NRHSचे अध्यक्ष व MIDCच्या पर्यटन व हॉस्पिटॅलिटी क्षेत्राचे संयोजक तेजिंदर सिंग रेणू, तथास्तु रिसॉर्टचे व्यवस्थापकीय संचालक अनिल अग्रवाल, AIDCचे अध्यक्ष आशिष काळे, उपाध्यक्ष गिरधारी मंत्री, कोषाध्यक्ष राजेश बागडी, प्रशांत उगेमुगे आदींची उपस्थिती होती. CSC ऑलराऊंडचे संचालक अमोल खंते यांनी सुरू केलेल्या रामाच्या गावाला जाऊया या निसर्ग सौंदर्य व धार्मिक साहसी ग्रामीण पर्यटन सहलीच्या अभिनव प्रकल्पाच्या लोगोचे श्री नितीन गडकरी व श्री गिरीश महाजन यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. गिरीश महाजन यांनी राज्यातील पर्यटन वाढीचे श्रेय श्री नितीन गडकरी यांना दिले. ते म्हणाले, नितीन गडकरी यांच्या प्रयत्नामुळे केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण देशातील रस्ते चांगले झाल्यामुळे पर्यटनाला प्रोत्साहन मिळाले आहे. 2 वर्षापूर्वी या खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर 4 महिन्यात तयार करण्यात आलेल्या या धोरणात AIDCचे महत्त्वाचे योगदान आहे. पर्यटन म्हणजे केवळ आर्थिक स्रोताची निर्मिती नसून त्यातून लाखो लोकांना रोजगार मिळावा हा उद्देश आहे. अशिक्षितापासून ते उच्च शिक्षितपर्यंत सर्वांना रोजगार उपलब्ध करून देणारे हे क्षेत्र आहे असे सांगताना त्यांनी आई योजनेद्वारे महिला पर्यटनालाही प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे सांगितले. आशिष काळे यांनी पर्यटन धोरणासंदर्भातील सूचनांचे निवेदन श्री गिरीश महाजन यांना सादर केले. वृषाली देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले तर गिरधारी मंत्री यांनी आभार मानले.